नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस पाहूयात. उद्यासाठी महत्त्वाच्या काय लेवल असू शकतात. त्या अगोदर आपण काल काय डिस्कशन केलेलं होतं. काल क्लिअर बोलणं झालेलं होतं की एवढं फॉलिंग मार्केटमध्ये सुद्धा आजच्यासाठी आपण जी काही आपला व्ह्यू आहे तो कसा ठेवणार आहोत, तर कॉल साईडचाच ठेवणार आहोत. हे आपलं काल क्लिअर चर्चा झालेली होती व्हिडिओमध्ये आणि त्याचं कारणही एक्सप्लेन केलेलं होतं. पहिलं महत्त्वाचं कारण काय होतं, तर 24,800 हा इम्पॉर्टंट सपोर्ट आहे आणि तो होल्ड केलेला आहे. नक्कीच 795 क्लोजिंग होतं, परंतु तो होल्ड आहे आणि तिथे मेन्शनही केलेलं होतं की जर 815च्या वरती ओपनिंग होत आहे तर त्या कंडिशनमध्ये आपण कॉलचाच विचार करणार आहोत. जर डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे तर आपल्याला ही जी ट्रेंड लाईन येते ती जर ब्रेक झाली, म्हणजे 760च्या खाली जर मार्केट सस्टेन करते तर आणि तरच आपण डाऊन साईडचा विचार करू शकतो, अदरवाईज नाही. आता मग ओपनिंग नंतर काय झालं, पहिली कॅन्डल नक्कीच एक रेड कॅन्डल फॉर्म झाली. त्यानंतर मार्केटने इथे एक डबल बॉटम फॉर्मेशन क्रिएट केलं. काल हेही मेन्शन केलं होतं की जर तुम्हाला इथे ट्रेड मिळाला नाही तर याच्यावरती जसं निघणार आहे, हे जे फॉर्मेशन आहे काल आपण ड्रॉ केलेलं होतं, याला हायर हाय फॉर्मेशन म्हणतात. तर त्या पद्धतीने जर याच्यावरती मार्केट निघते ना तर एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन होऊ शकतो आणि अतिशय छान ट्रेड प्लॅन झालेला आहे. फक्त एक लक्षात ठेवा, काय झालेलं आहे, मार्केटने ही जी मुवमेंट दिली, पुन्हा एक डाऊन साईड, म्हणजे तुमचं इथे जर तुम्ही कॉल घेतला असेल तर तो पुन्हा आपल्या बाईंग प्राईजला आलेला आहे. पुन्हा तेवढीच मुवमेंट झाली, पुन्हा तो आपल्या बाईंग प्राईजला आला. म्हणजे जसं एक्सप्लेन केलेलं होतं की आजचा म्हणजे दिवस जो आहे ना तो खास करून प्रॉफिट बुकिंग होता. म्हणजे तुम्ही छोटं मोठं प्रॉफिट घ्या, बाहेर पडा, नवीन ट्रेड बनवा, प्रॉफिट घ्या, बाहेर पडा, या पद्धतीचं कामकाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता दुसरं महत्त्वाचं जे कारण होतं ते होतं रिझल्टचं. मी कालही बोललो होतो किंवा परवा दिवशीही बोललो होतो की एक्झिट पोल नक्कीच BJPला वाईप आऊट करतायत सगळीकडे, दोन्ही स्टेटमध्ये. पण जर रिझल्ट याच्यापेक्षा थोडा जरी वेगळा लागला, म्हणजे एक स्टेट BJPकडे येते, एक स्टेट त्यांच्या हातून जात आहे, तर आपल्याला इथून रिकव्हरी पाहायला मिळेल. आत्ता जर तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी थोडं जाऊन चेक केलं, त्याहीपेक्षा जे स्टॉक पाठीमागच्या 7-8 दिवसामध्ये खूप फॉल झालं ना, ते स्टॉक इकडे जाऊन चेक करा कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये रिकव्हरी आलेली आहे. म्हणजे हे महत्त्वाचं कारण होतं. आत्ता जे चित्र आहे, तर हरियाणामध्ये BJP क्लिअर मेजॉरिटी, म्हणजे स्वतःच्या जीवावरती ज्याला आपण म्हणू शकतो ना, तिथे क्लिअर मेजॉरिटी आहे. JNKमध्ये नक्कीच, जम्मू काश्मीरमध्ये नक्कीच त्यांना मेजॉरिटी नाही आहे, परंतु त्यांचा परफॉर्मन्स जो आहे ना तो वर्स्ट नाही आहे, म्हणजे खूपच वाईट आहे अशातला भाग नाही आहे. म्हणजे एक बूस्ट BJPला मिळालेला आहे असं आपण म्हणू शकतो की हरियाणामधून सगळ्यांनाच वाटलं होतं. कारण का हरियाणा हे काय बनवलं होतं, थोडं विषयांतर होतं, परंतु लक्षात ठेवा की जे पॉलिटिकल सिच्युएशन आहे ती कशा पद्धतीने मार्केटवरती अफेक्ट करते. हरियाणा काय झालेलं होतं की शेतकरी आंदोलन असतील, खेळाडूंचं आंदोलन असतील किंवा इतर अँटी इन्कम्बन्सी ज्याला आपण म्हणतो, ते सगळे प्रकार हरियाणात होते. आणि तरीही त्यानंतर जर BJP येते तर याचा अर्थ सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ना ते स्ट्रॉंग आहे आणि मग ज्या काही योजना आहेत किंवा जे काही इकॉनॉमिकल धोरणं आहेत ना ती तशीच राहण्याची शक्यता आहे. आणि आता RBI MPC पण येईल आणि मग त्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही जी मुवमेंट आहे किंवा ही जी अपसाईड आहे ना, याच्याकडे आपण दोन दृष्टिकोनातून पाहू शकतो. पहिलं काय आहे की ही जी मुवमेंट आहे ना ती इलेक्शन रिझल्टमुळे आहे. जर ही इलेक्शन रिझल्टमुळे असेल तर उद्या तुम्हाला हा जो गेन आहे ना तो वाईप आऊट होताना पाहायला मिळेल आणि या पद्धतीची कॅन्डल फॉर्म होणार आहे. मग या कॅन्डलसाठी कधी ट्रेड प्लॅन करायचा, आणि जर ही फक्त इलेक्शनमुळे नसेल, ओव्हरऑल जर रिव्हर्सल असेल तर आपल्याला उद्या हे जे आहे ना ते कंटिन्यू होताना पाहायला मिळणार आहे. आता फक्त एवढ्या दोन गोष्टीच लक्षात ठेवून उद्याचा ट्रेड प्लॅन करायचा, एक्स्ट्रा काहीही करायचं नाही आहे. मग आता उद्या जर मार्केट दोन लेवल मार्क करून ठेवा. पहिली लेवल आहे वरती 25,100, खरं तर 2550 आहे, परंतु थोडं सेफर साईड आपण काय करणार आहोत, 25,100 ही अपसाईडची महत्त्वाची लेवल आहे. आणि डाऊन साईड जिथे आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करण्याचा विचार केला तर ती आहे, किंवा मग तुम्ही अगदीच ॲग्रेसिव्ह ट्रेड प्लॅन करायचा असेल तर ती लेवल आहे 24,920. म्हणजे 200 पॉईंटचा झोन तुमच्याकडे येतो. या 200 पॉईंटमध्ये काहीही होऊ शकतं, म्हणजे मार्केट वोलटाईल राहू शकतं, या पद्धतीचा ट्रेड होऊ शकतो. ज्यांना हे रेंज ट्रेड जमतात त्यांनी इथे ट्रेड करायचा आहे, बाकीच्यांनी इथे ट्रेड अवॉइड करायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मग उद्या जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे आणि वरती जायचा प्रयत्न करत आहे तर ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर 40% क्वांटिटी ही तुम्ही 25,050च्या वरती जसं निघणार आहात ना तसं तुम्ही तुमचा ट्रेड इथे प्लॅन करू शकता. याच्यावरती जर 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज होती तर इथे 30 ते 40% क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता. आणि मग जे टार्गेट आहे पहिलं 25,100 25,120 असणार आहे. आणि 25,120 हे ॲक्च्युअल ट्रेड तुमचा जिथे बनणार आहे ते आहे 25,100 25,120. इथे तुम्ही पूर्ण क्वांटिटीने ट्रेड प्लॅन करा. यानंतर 25,180 हे तुमचं पहिलं टार्गेट असेल. याच्यावरती इथून विचार केला तर पहिलं हे येणार आहे 25,180 आहे, 25,250 275 आहे
आणि अगदीच चांगली मुवमेंट पाहायला मिळाली तर 350 पर्यंत सुद्धा आपण जाऊ शकतो. 350 थोडं मोठं टार्गेट होईल, परंतु 250 275 इथपर्यंत नक्की मार्केटने जायला पाहिजे याच्यावरती निघते. तर आता फ्लॅट ओपनिंग नंतर खाली येते तर काय करणार आहात, 920 पर्यंत काहीही करायचं नाही आहे. म्हणजे कोणत्याही कंडिशनमध्ये मार्केट जोपर्यंत येते ना 24,920 ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणजे मार्केट जर इथे येते आणि एखादी हॅमर बनवते किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन इथे फॉर्म होतं ना, तर इथे एक छोटासा स्टॉप लॉस प्लेस करून तुम्ही इथे सुद्धा बाईंगची पोझिशन बनवू शकता. मग त्या केसमध्ये 25,000 हे तुमचं पहिलं टार्गेट असणार आहे. त्यानंतर 25,050 आणि 25,120 जे वरती टार्गेट डिस्कस केले त्या पद्धतीने. फक्त इथे थोडं सावध, जर मार्केट इथे थोडा वेळ येऊन सस्टेन करून ब्रेकडाऊन येतोय तर इथे तुम्ही पुटचा ट्रेड घेऊ शकता. मी घेऊ शकता सांगतोय. मग इथे सुद्धा काय करायचं, 30 to 40% क्वांटिटी तुम्ही पुटमध्ये एंटर करू शकता. जो काही फॉर्मेशन बनेल त्याचा तुम्ही स्टॉप लॉस लावा आणि मग तुमचं जे टार्गेट असणार आहे 920 नंतर ते आहे 860, त्यानंतर 780 760 ही इम्पॉर्टंट किंवा हा इम्पॉर्टंट लेवल असणार आहे इथे. मग याच्या खालीच तुमचा ॲक्च्युअल पुटचा ट्रेड बनणार आहे. इथे थोडा रिस्की असू शकतो, कदाचित 800ला पुन्हा सपोर्ट घेऊ शकतं, 860ला घेऊ शकतं, 920ला नक्कीच मोठा आहे. एक दिवसाचा फॉल कदाचित सोडूनही द्यावा लागू शकतो, पण ॲक्च्युअल आता जर फॉल आपल्याला पाहायचा असेल तो 760च्या खालीच येणार आहे. कारण का जर तुम्ही पाहिलं डेली बेसिसवरती कदाचित हे या पद्धतीचं फॉर्मेशन बनवू शकतं. म्हणून आपण 760 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केट पुन्हा डाऊन ट्रेंडमध्ये गेलेलं आहे किंवा बेरिश झालेलं आहे असं म्हणू शकत नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. आता जर उद्या मोठं गॅप डाऊन होत आहे, 2 केस राहिल्या, फ्लॅट नंतर खाली येणं आणि वरती जाणं हे झालं, परंतु गॅप डाऊनच्या केसमध्ये काय करणार आहात, थोडं अवॉइड करायचं आहे. गॅप डाऊन जर 100 ते 100 पॉईंटच्या मध्ये होतोय, म्हणजे 920 920च्या खाली आसपास कुठेतरी गॅप डाऊन होतोय ना, तर पहिली कॅन्डल आपण पाहिजे आहे. जर बेरिश कॅन्डल होती आहे आणि त्याचा लो ब्रेक होतोय तर नक्कीच पुट साईडचा ट्रेड, पण तोही कमी क्वांटिटीने. जर कॅन्डल ग्रीन फॉर्म होती आणि त्याचा हाय ब्रेक होतोय उद्या या 5 मिनिटाच्या किंवा 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती तुम्ही डिसिजन घ्यायचा आहे. जर मोठं गॅप डाऊन होतोय, वरती जर हाय ब्रेक होतोय तर नक्कीच या कॅन्डलचा लो असेल किंवा मोठी कॅन्डल असेल तर 50% लावून तुम्ही अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. जे टार्गेट सांगितले तेच असणार आहेत. गॅपअपच्या केसमध्ये काय होऊ शकतं, 25,100 ही खूप महत्त्वाची लेवल आहे. जर गॅपअप थोडं छोटं मोठं गॅपअप होतं आणि मार्केट इथे येऊन जर एखादी शूटिंग स्टार असेल किंवा इथे थोडा वेळ सस्टेन करते ना, तर एक पुटचा ट्रेड इथे बनवू शकतो कमी क्वांटिटीने. आणि फक्त हे रिस्क असणार आहे 10 ते 20 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस असेल, म्हणजे 120 हा स्टॉप लॉस असेल. मग इथून या पद्धतीचं 25,020 आणि त्यानंतर 24,920 याच्यासाठी एक ट्रेड प्लॅन होऊ शकतो. आणि जर मार्केट 25,100च्या वरतीच ओपन होतं, इथे सुद्धा पहिली 5 मिनिटाची कॅन्डल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जर 25,100च्या वरती जर मार्केट ओपन होते आणि पहिली कॅन्डल ही ग्रीन होती आहे, पहिली 5 मिनिटाची कॅन्डल जर ग्रीन होती आहे तर डेफिनेटली कॉल साईडचा ट्रेड आपण प्लॅन करणार आहे. पण हीच जर कॅन्डल रेड होती, रेड म्हणजे कशी, जी 25,100च्या आतमध्ये येईल, म्हणजे 25,100ची ही लेवल आहे सपोज, आणि पहिली कॅन्डल ओपन होऊन या पद्धतीने क्लोज जर झाली रेड कॅन्डल, तर मात्र आपण या कॅन्डलचा हाय प्लेस करून पुटचा ट्रेड प्लॅन करत आहे. पुटमध्ये उद्यासाठी थोडं कमी क्वांटिटी घ्या, कॉल साईडला तुमच्या ज्या काही नॉर्मल क्वांटिटी आहेत त्याने आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. थोडं कन्फ्यूज होत असाल, पुन्हा एकदा ऐका, फक्त लक्षात ठेवायचं 25,100 आणि खाली जी लेवल आहे ती 24,920 हे ॲग्रेसिव्ह ट्रेडरसाठी, आणि अगदी सेफ ट्रेडर जे असतील त्यांच्यासाठी 24,760 ब्रेक होईपर्यंत, म्हणजे याच्या खाली आपण पुटमध्ये असणार आहोत इथे आणि याच्या वरती आपण कॉलमध्ये असणार आहोत. इथे थोडं सॅशंक असणार आहोत पुट, इथे शोर शॉर्ट पुटमध्ये बसणार आहोत, एवढं लक्षात ठेवायचं. आता उद्या बँक निफ्टीच्या आहे एक्सपायरी. आज निफ्टीमध्ये नक्कीच चांगली मुवमेंट झाली, पण बँक निफ्टीमध्ये त्या प्रमाणामध्ये मुवमेंट झालेली नाही आहे. स्लोलीच मार्केट गेलेलं आहे आणि दुपारनंतर तर अगदीच एका छोट्याशा रेंजमध्ये काम झालेलं आहे. म्हणून बँक निफ्टीसाठी उद्याही त्याच लेवल ज्या आपण काल डिस्कस केलेल्या आहेत, म्हणजे हेच. जर इलेक्शन मूव्ह असेल हा, तर कदाचित उद्या या पद्धतीची कॅन्डल तुम्हाला इथे फॉर्म होताना पाहायला मिळणार आहे. पण जे ॲक्च्युअल पुट साईडचा ट्रेड बनतोय तो कमीत कमी 350 ब्रेक होत नाही तोपर्यंत बनणार नाही आहे. म्हणजे इथे जर तुम्ही 50-800 असेल ही लेवल ब्रेक होताना ट्रेड करत असाल तर तो ॲग्रेसिव्ह पुटचा ट्रेड असणार आहे. इथे तुम्ही 50% क्वांटिटीने घेऊ शकता. मी इथे 50 का सांगतोय, तिथे 30-40 होतं. उद्या एक्सपायरी आहे, थोडी मुवमेंट जरी आली तरी ऑप्शनमध्ये तुम्हाला चांगले रिटर्न मिळू शकतात. म्हणून तुम्ही 50% क्वांटिटी इथे ट्राय करू शकता. मग त्यानंतर 50-600 आणि 50-400 टार्गेट असणार आहे. 50-400 ब्रेक झालं तर खालचे टार्गेट आहेत. इथेही तेच लॉजिक, जर गॅप डाऊन होतं आहे तर पहिली कॅन्डल पाहिजे 5 मिनिटाची ग्रीन बनते तर डेफिनेटली कॉल साईडचा ट्रेड, हाय ब्रेक झाला तर रेड बनते, लो ब्रेक झाला तर डाऊन साईडचा ट्रेड. अपसाईड कुठे आहे, अगदीच ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तुम्ही तर 51,250 ब्रेक होताना ट्राय करू शकता. पण ॲक्च्युअल ट्रेड जो बनतोय ना तुमचा 51,400च्या वरतीच बनणार आहे. जर 51,400 ब्रेक होते मग ते फ्लॅट न होतात किंवा गॅपअप न होतात, इथे तुम्ही 50% क्वांटिटीने ट्राय करू शकता. बाकीच्या क्वांटिटी 51,400च्या वरती ट्राय करा. 51,400 नंतर 51,650
700 हे पहिलं टार्गेट आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 51,950 ते 52,000पर्यंत सुद्धा टार्गेट पाहायला मिळू शकतात. इथून 1000 पॉईंट दूर आहे, पण ते टार्गेट येऊ शकतात जर मार्केट याच्यावरती सस्टेन करत आहे तर, हे लक्षात घ्या. अदरवाईज एक्सपायरी तुम्हाला साईडवेज घालवू शकतात. उद्या लाईव्ह मार्केटमध्ये जर काही चेंजेस असतील तर नक्कीच सांगेल. फक्त एवढं लक्षात ठेवा, हे इलेक्शन मुवमेंट आहे किंवा ॲक्च्युअल रिव्हर्सल आहे हे उद्या आपल्याला समजणार आहे पहिल्या 1 तास 1.5 तासामध्ये. मग त्यानंतर आपण त्या पद्धतीने ट्रेड प्लॅन करूया. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.